तर एक मोठी बातमी समोर येते। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार अशी माहिती सध्या समोर येते। पश्चिम बंगालमध्ये भाजप विधिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडते। प्रशांत नील रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार अशी माहिती आता समोर येते। बरोबर आहे। नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि सर्व आमदारांच्या वतीने आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पश्चिम बंगालच्या महत्त्वाचं म्हणजे निवड समितीचे प्रमुख होते, पर्यवेक्षक होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। शुभेंदू अधिकारी जे आहे हे विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे। ते आता उद्या सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आता यानंतर थोड्याच वेळात जर बघितला आपण तर कोण कोण शपथ घेणार यांचीही नावं पुढे येण्याची शक्यता आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पश्चिम बंगालच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा झालेली आहे आणि यामध्ये तिथले स्थानिक प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी शुभेंदूच्या नावाची प्रस्ताव ठेवला आहे। त्याला सर्व एकमताने मंजुरी देण्यात आली। त्यानंतर आता निर्णय झालेला आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी असतील। एक प्रकारे जो ऐतिहासिक विजय झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा, त्या विजयाचं संपूर्ण असं म्हणता येईल की संपूर्ण प्रकारचं बळ जे आहे ते शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्या माध्यमातून मिळालं होतं आणि ज्या पद्धतीने शुभेंदूंनी संपूर्ण लढाई लढली त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारीची निवड होईल हे जवळपास स्पष्ट संकेत आज सकाळीच प्राप्त झाले होते। त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत होतं आणि पण आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे की उद्या ऐतिहासिक ब्रिगेड अशा मैदानामध्ये अभूतपूर्व शपथविधी होणार आहे। या अभूतपूर्व शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशातील प्रमुख भारतीय जनता पक्षाच्या राज्यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतील, त्याशिवाय घटक पक्षाचे नेते देखील उद्याच्या कार्यक्रमात उपस्थित असतील। म्हणजे एक मोठा भारतीय जनता पक्षाचा कर्णधार पश्चिम बंगालमधला मिळालेला आहे। शुभेंदू अधिकारी हे नाव निश्चित झालेलं आहे। निश्चित प्रशांत, आणखीन एक मोठी अपडेट अशी की उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी पार पडला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 उपमुख्यमंत्री असणार आणि त्यात एका महिलेचा देखील सहभाग असणार अशी आत्ताची मोठी अपडेट समोर येते। तर आपण बघतो सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजप विधिमंडळाची अतिशय महत्त्वाची अशी आणि मोठी बैठक पार पडलेली आहे आणि भाजपाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। अमित शहांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या नावांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यानंतर पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित मुख्यमंत्री पदाचा उद्या शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। उद्या 11 वाजता हा शपथविधी सोहळा असेल। अतिशय भव्य आणि दिव्य असा विजय भाजपला मिळाला आणि तसाच मोठा कार्यक्रम उद्या हा 11 वाजता पार पडेल। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।